या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। चालक दिनाचे औचित्य साधून वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने सोलापुरातील बेरिया सभागृहात चौथे राज्यस्तरीय चालकरत्न पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले। या कार्यक्रमात सोलापूरसह राज्यातील 28 जिल्ह्यांमधील 60 चालकांचा प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यामध्ये 2 कर्तबगार महिला रिक्षा चालकांचा समावेश आहे। तसेच मौलाली चौक आणि शहीद अशफाकुल्ला खान रिक्षा स्टॉपला शिस्तबद्ध रिक्षा स्टॉपचा पुरस्कार देण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी भूषवले, तर महासंघाचे महासचिव प्रदीप शिंगे यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांचे स्वागत केले। अध्यक्ष भाषणात रियाज सय्यद यांनी चालकांसमोरील समस्यांवर प्रकाश टाकला। ई चलन आणि इतर मागण्यांसंदर्भात महासंघ शासन दरबारी आगामी काळात पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। याशिवाय पुढील 2 महिन्यात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या मालकीचे माझी रिक्षा अॅप लॉन्च होणार असल्याची घोषणा त्यांनी केली। या अॅपमुळे प्रवाशांना एका टचवर रिक्षा उपलब्ध होईल आणि प्रत्येक रिक्षा चालकाला दररोज किमान 1000 रुपयांचा व्यवसाय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रमुख पाहुणे चेतन नरोटे म्हणाले, रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना केवळ रिक्षा चालकांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी काम करत नाही, तर त्यांच्या कुटुंबियांसाठीही आधारबळ आहे। त्यांच्या प्रयत्नांमुळे रिक्षा चालकांना न्याय मिळवून देण्यात यश आले आहे। या उपक्रमामुळे वाहतूक क्षेत्रातील एकजूट वाढेल असा विश्वास नरोटे यांनी व्यक्त केला। याप्रसंगी मंचावर रिफाह फाउंडेशनचे अध्यक्ष फयाज सय्यद, वारिस कुडले, जमीर शेख, अप्पा लांगोटे, महिपती पवार, पारखे, शफी पटेल, लाड नदाफ, हजरत शेख, अहमद बाबा, सलाउद्दीन शेख, जमीर शेख, इब्राहिम जमादार, अल्ताफ पटेल, अयाज शेख, गणी पठाण, हरीस कुरेशी, मुन्ना बेलेफ, हाजी खालिफ, दौला गुमठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। इलियास सिद्दीकी यांनी सूत्रसंचालन केले। चालकांच्या कार्याचा गौरव करणारा हा समारंभ उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला। याप्रसंगी सर्व प्रवर्गातील चालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चालक रत्न पुरस्काराने सन्मानित माळशिरस येथील महिला रिक्षा चालक सारिका सुळे यांनी आपल्या भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली। त्या म्हणाल्या, पतीचे निधन झाल्यानंतर मी रिक्षाची स्टेअरिंग हातात घेतली आणि मुंबईच्या रस्त्यावर मी रिक्षा चालवली। हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ एक सन्मान नाही, तर माझ्या कुटुंब आणि सर्व रिक्षा चालक बहिणींसाठी एक मोठी प्रेरणा आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप शिंगे, लाडजी नदाफ, इम्रान शेख, हजरत शेख, इरफान कल्याणी, अलाबक शेख, देविदास कोळी, शंकर राऊत, रमेश बनसोडे, मनोहर खांडेकर, नागेश वाघमारे, आसिफ शेख, अफसर शेख, गौश शेख, असलम शेख, सालिक हाजी साब, फिरोज तांबोळी, जुबेर शेख, मिनाज बागवान आदींनी परिश्रम घेतले। जय हिंद। आज सोलापुरातील वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने राज्यस्तरीय चालक रत्न पुरस्कार पूर्ण राज्यातील 22 जिल्ह्यात जे चालक बांधव ते आज सोलापुरात आले आणि त्यांना सोलापूर वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे त्यांना पुरस्कार देण्यात आला। त्याबद्दल सर्व आलेले चालक बांधवांचे सहर्ष स्वागत करत आहे। आणि या चालकरत्न पुरस्कारामध्ये 2 महिला चालक आहे आणि 2 रिक्षा शिस्तबद्ध रिक्षा स्टॉप आहे आणि बाकीचे जे उत्कृष्ट चालक असे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। आणि सर्व रिक्षा चालक, माल वाहतूक चालक आणि बाकीचे सर्व चालक बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद। तुम्ही आता रिक्षा चालकांसाठी काय उपक्रम आता भविष्यात राबवणार आहे जेणेकरून त्यांचा संसार जे आहे व्यवस्थित चालावा, त्यासाठी तुमची काय संघटना, काय कार्यक्रम? वाहतूक संघटना संयुक्त महासंघ नेहमीच चालकांच्या उन्नतीसाठी, चालकांना न्याय देण्यासाठी आणि चालकांना जागृत करण्यासाठी काम करत आहे। त्यामध्येच आता नवीन उपक्रम वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने हाती घेतलेला आहे। ज्या प्रकारे ओला उबेर जे विदेशी कंपन्या महाराष्ट्रात येऊन लाखो रुपये कमवून गेलेले आहे आणि रिक्षा चालकांना लुटण्याचं काम केलेलं आहे, त्यांना तडा घेण्यासाठी आणि त्यांना बाजूला करण्यासाठी महासंघाने स्वतःचा एक सहकारी ॲप माझी रिक्षा असं ॲप लॉन्च केलेलं आहे। त्यामध्ये सर्व सभासद आणि पदाधिकारी यांचे सहकार निधीतून हे ॲप तयार होणार आहे आणि या ॲपच्या माध्यमातून जे इन्कम असेल ते महासंघाचे चालकांना आणि महासंघाच्या सभासदांना आणि इतर चालकांमध्ये त्याचा प्रॉफिट होणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।